वारीहून 2 दिवस झाला आणि आज माझा ब्लॉग यायला आहे, त्यासाठी तर सुरुवातीला सॉरी. डे 1 चा ब्लॉग बघितला नसेल तर तो पण आपल्या पेजवर अपलोड आहे आणि हा ब्लॉग आहे डे 2 चा. तर सुरुवातीला रामकृष्ण हरी. दिवाण वस्तीला रात्री मुक्काम होता. सकाळ उठलो लवकर आणि जाऊन पहिली आंघोळ केली, कपडे वगैरे चेंज केले आणि मुक्काम होता तिथे जाऊन पोहोचलो. तर तिथे चालू होतं महाराजांचं प्रवचन. ती प्रवचन ऐकलं आणि मस्तपैकी सगळ्यांनी पोट भरून महाप्रसाद घेतला. खाना खाओ भर पेट बिल देगा विठ्ठल शेठ. तिथनं पुढे आलो पालखी घेऊन आणि साईबाबांच्या मंदिरामध्ये सगळ्यांनी आरती केली. आरती झाल्यानंतर पुन्हा आमची दिंडी त्याच भक्तिभावाने पुढे निघाली. पाऊले चालत ती पंढरीची वाट आणि ही पावलं चालायला लागली एकदा की परत थांबत नाही. कारण तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडी. ते श्रीमुख असं आहे की जिथं भल्या भल्यांचे डोळे स्तंभ होते. ती दिंडी पुढे रुक्मिणी हॉलच्या पुढे थांबली आणि पुन्हा एकदा तिथे रिंगण मांडलं. हा सुख सोहळा स्वर्गी नाही. अभंगामध्ये सांगितलंय की हे सुख स्वर्गात सुद्धा नाही. आणि माणूस भरकटतोय वेगळ्याच दिशेने. माणसाला कळलंच नाही की खरं सुख कशात. माणसाचा हा भ्रम आहे की पैसा गाडी बंगला ह्यात सगळं सुख आहे. पण माझ्या तुकाराम महाराजांची एवढी सावकारगी होती पण त्यांनी या सगळ्याचा त्याग केला. का तर या सुखाची प्राप्ती करून घेण्यासाठी. पुन्हा आमची दिंडी पुढे निघाली. सांगोला हद्द समाप्त करून आम्ही पुढे निघालो. पुढे गेलो आणि पुढे गेल्यानंतर पुन्हा एकदा थांबलो आणि ह्या पद्धतीने एकदा पाऊंड खेळलो. पुन्हा तशीच दिंडी पुढे गेली आणि एका भाविक भक्ताच्या घरी चहा नाश्त्याला थांबली आणि तिथं पुन्हा एकदा रिंगण मांडलं आणि त्याच रिंगणामध्ये सगळ्यांनी फुगडी वगैरे खेळली. आणि त्यात आमचं गोरख महाराज बंडगर तर फुल जोश मध्येच होतं. अक्षरशः देह भान विसरून सगळे त्यांनी उड्या मारत होते. रिंगणामध्ये सगळ्यांचं नाचून फुगड्या वगैरे सगळं झाल्यानंतर आम्ही घेतला नाश्ता करून. गोड तुझे रूप गोड तुझे नाम. आणि तीच गोड नाम घेत आमची दिंडी येऊन पोहोचली लेंडवे चिंचाळीमध्ये. आल्या आल्या सुरुवातीला नियमानुसार अभंग घेतला व सर्व देवांच्या आरत्या केल्या आणि सर्व भाविक भक्त बसले जेवायला. सुरुवातीला माय माऊल्यांना जेवायला बसवलं. त्यांना वाढल्यानंतर पुरुष मंडळांना वाढलं आणि नंतर आम्ही पण बसलो जेवायला. तिथनं परत निघाली दिंडी पुढे आणि हा जाताना दिसला गेट आणि ह्यो गेट दिसला का एकच सीन देणार तिथं. एक पोरग तिकडून फुल स्पीड वरनं आलं वरंगळीनं आणि डायरेक्ट ह्या गेट मध्ये शिरलं. परत लेंडवे चिंचाळी पार केलं आणि ब्रिज पशी एकदा थांबलो आणि तिथं थांबून मस्तपैकी अण्णा महाराज बंडगर आणि गोरख महाराज बंडगर यांचा जुगलबंदी भारुडाचा कार्यक्रम घेतला. या दोघांचं चालू होतं तोपर्यंत लगेच हरिशीवाडीचे करांडे महाराज यांनी पण लगेच पुढाकार घेतला. ती सगळं झाल्यानंतर आम्ही डायरेक्ट येऊन पोहोचलो लक्ष्मी देवडी जिथं आमचा मुक्काम होता तिथं पोचल्या सुरुवातीला अभंग घेतलं, आरत्या घेतल्या आणि त्याच आरतीवर मस्तपैकी पाऊंड धरला. मग थोडा वेळ थांबलो आणि रात्री पुन्हा एकदा नीतीपाठाला सुरुवात केली. नाचू भक्तीचे रंगी. आणि या भक्तीच्या रंगात नाचताना कधीच कंटाळा येत नाही. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळी या भक्तीमध्ये गुंग झाले होते. आणि पुन्हा सगळ्यांनी महाप्रसाद घेतला. महाप्रसाद झाल्यानंतर पण पुन्हा कीर्तनाचा कार्यक्रम होता. तर असा होता आषाढी वारी डे 2. डे 3 बघायचा असेल तर तुम्ही फॉलो करा. भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.